श्री स्वामी समर्थ. हाय, मी शुभांगी लिंगायत. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि मी ना माझ्या रोज मुलांना श्लोक म्हणायला लावत असते. सकाळी अंघोळ झाल्याच्या नंतर रोज म्हणतात मुलं. त्यांना आता काही सांगायचं काम नाही, त्यांना पण सवय लागून गेली. आणि एकदा का मुलांना सवय लागली ना म्हणायची, ते रोज त्यांच्या त्यांच्या मनानं म्हणतातच. तर तुम्हाला कोणते श्लोक रोजचे म्हणतात? रोज वेगवेगळे म्हणतात, तर ते दाखवते तुम्हाला. मुलं म्हणणार आहेत आता. तर चला मग बघू. कोण आहे रे? रविवार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुर्मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. सोमवार. कैलासराना शिवचंद्रमौळी फळींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी. मंगळवार. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. बुधवार. मैत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत दे साजिरे माता सेंदूर पाजरे वरीवरे दुर्वांतुरांचे तुरे माझे चित्त हरे मनोरथ पुरे देखो निचिंता हरे रोसावी सुख वासुदेव कविरे या मोरयाला स्मरे. गुरुवार. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शुक्रवार. थांब. थोडस हर्षच्या लक्षात येणे झाले, तर थोडं आठवायला लागले. शुक्रवारी कोणता म्हणतात तर शुक्रवार. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोक एकनाथं सर्वलोक एकनाथं. शनिवार. मनोजवं मातुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातावजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मन. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. तर हे होते आमचे दररोजचे श्लोक. बाय. तर असे म्हटले मुलांनी श्लोक. तर रोज तर काही जास्त वेळ देऊ शकत नाही, पण कधी 10 मिनिटं किंवा 5 मिनिटं, 5 मिनिटं नाही जर जमले तरी 1 मिनिटं का होईना, 1 मिनिटं जरी नाही जमलं, अर्धा मिनिटं तरी देवाचं नामस्मरण करायलाच पाहिजे. आणि आतापासून सवय लागली तर मुलांना ही मोठेपणी सवय लागते. तशीच मला पण सवय आहे, आणि ही सवय माझ्या आईमुळे लागली. आता माझ्यामुळे मुलांना लागल, कारण की देवाचं पण थोडं करायलाच पाहिजे. आणि हे संस्कार मुलांना लहानपणीच लागते, आणि एकदम मोठेपणी करायचं म्हटलं तर काही लागत नाही. आणि कसं आहे, आणि आपल्या घरातलं वातावरण बघून पण मुलं थोडस बघतात, करतात. आणि त्याचे पप्पा पण रोज असं नामस्मरण करते, आणि मी त्यांना हे असे श्लोक शिकवलेत, आणि त्यांच्या शाळेत पण म्हणतात. माझ्यापेक्षा जास्त टीचरचा यात सहभाग आहे. आणि मुलं रोजचे आंघोळ करणं, आणि आंघोळ झाल्याच्या नंतर कपडे वगैरे घालणं, आणि देवाला नमस्कार करणं, जेवण करणं, आणि शाळेत जाणं. तर असं त्यांचं आहे. असं त्यांना मी बरंच काही शिकवत असते, पण त्यांचं काही लक्षात राहत नाही बरंच काही. पसायदान पण त्यांना मी शिकवत असते. पसायदान कसं थोडं मोठं आहे, तर विराजला काही जमत नाही, आणि यात विराजला थोडस काही श्लोक जमत नाही, तर तो हळूनच म्हणत आहे. त्याच्या हातात मी काही माईक दिला नाही, तर दादाच्या माग माग म्हणत राहतो तो. तर आणखीन बरंच काही
म्हणजे शुभम करोति कल्याणम हे काही ते संध्याकाळी राहत नाही, तर मॅचच्या टायमाला संध्याकाळी 6ला जातात आणि दिव्याच्या टायमाला ते शुभम करोति हे म्हणावं लागते. तर त्यावेळेस ते काही घरी राहत नाहीत. तर ज्यावेळेस घरी राहते नाहीतर मी असं शिकवण थोडंसं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये याच्यामध्ये. मुलांना वेळ नसतो ना, सकाळी शाळेत जायचं, लवकर शाळा असते. 8 वाजता त्यांची शाळा असते. सकाळी 6ला उठतात, सगळं आवरणं, करणं आणि मग नंतर शाळेत जाणं. शाळेतून आल्यावर 2-2:30ला येतात मुलं शाळेतून. 2:30 वाजता येतात. 2:30 वाजता आल्यावर 1-1.5 घंटा घरी थांबतात आणि नंतर ट्युशनला 4:30ला जातात. 4:30वरून आलं की 6 वाजता अकॅडमीला जातात. अकॅडमीहून रात्री 9:15 ते 9:30 वाजतात यायला आणि मग आले की काही जेवण, थोडासा अभ्यास वगैरे करणे आणि मग झोपणे. त्यांना तरी वेळ नसतो. तर असंच थोडासा मी ज्यावेळेस उन्हाळ्याच्या सुट्टीत जसा टाईम भेटेल तसं त्यांना मी शिकवलच आणि मग तुम्हाला मी सांगेनच. तर असा होता मुलांचे श्लोक. तर तुम्हाला कसे वाटले? आणखीन काही बरेच श्लोक आहेत, पण त्यांना पाठ झाले नाही तेवढे. तर त्यामुळे काही ते म्हटले नाही. आणि तुम्हाला कसे वाटले मुलांचे श्लोक? तर नक्कीच सांगा. बाय. आणि आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब. बाय.